नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। प्रत्येक गृहिणीला दिवा लावण्याचे हे नियम माहिती असायलाच हवेत। कोणत्या वेळेला कसा दिवा लावला पाहिजे, त्यांनी काय परिणाम आपल्या जीवनामध्ये होतात, हे दिव्याच्या संबंधातलं शास्त्र आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। कृपया आपल्या सर्वांना विनंती आहे, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। नक्की देवाची कृपा आपल्यावरती होईल। देवासमोर दिवा लावण्याचे अनेक फायदे सांगण्यात आलेले आहेत। देवासमोर कोणता दिवा लावावा, दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी, दिवा विझल्यास काय करावे, देवासमोर दिवा लावण्याचे काही नियम सांगितले आहेत। तर जाणून घेऊया आज आपण या व्हिडिओमधून। दिवा हा ज्ञानाचे आणि प्रकाशाचेही प्रतीक मानले जाते। दररोजच्या देवपूजनात दिव्याला विशेष महत्त्व आहे। ज्योतिषशास्त्राप्रमाणे दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्याचे दूर करण्याचे साधन मानण्यात आले आहे। घरात दीप प्रज्वलन करणे शुभ मानले जाते। घरातील दिवे सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात। धर्मशास्त्रानुसार देवासमोर दिवा लावणे अनिवार्य मानले गेले आहे। दिवा लावताना दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी याचेही काही नियम सांगण्यात आले आहेत। आपण जर तेलाचा दिवा लावत असाल तर तो आपण आपल्या डाव्या हाताला ठेवावा आणि जर तुपाचा दिवा लावणार असाल तर आपल्या उजव्या हाताला असायला हवा असे सांगितले जाते। वैदिक शास्त्रानुसार तुपाचा दिवा लावल्याने घरामध्ये ऑक्सिजन निर्माण होतो आणि त्याच्यामुळे घरामध्ये वातावरण फ्रेश राहतं। कोणतेही रोग अथवा बिमारी होत नाही। धनलाभासाठी दिव्याची वात उत्तर दिशेला ठेवावी। आपल्या घरामध्ये वारंवार कोणी आजारी पडत असल्यास दिव्याची वात पूर्व दिशेला ठेवावी। या दोन्ही दिशा अत्यंत शुभ मानण्यात आल्या आहेत। पश्चिम दिशेला दिव्याची वात असल्यास आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो। दक्षिण ही यमाची दिशा असल्याने दक्षिण दिशेला कधीही दिव्याची वात नसावी असे सांगितले जाते। दिव्याच्या वातीचा वरचा काळा झालेला भाग रोज काढून टाकावा अथवा रोज नवीन वात करावी, म्हणजे एकच समस्या सतत चालू राहत नाही। दिव्याच्या खाली आसन असावे, म्हणजे एखादी वाटी, डिश किंवा तांदूळ अथवा हळद खाली ठेवावी। देवासमोर लावलेला दिवा विझला किंवा दिवा लावताना विझला तर तो अशुभ संकेत मानला जातो। मात्र धर्मशास्त्रात त्याला कोणताही आधार नाही, त्यामुळे दिवा विझल्यास घाबरून जायचं कारण नाही। देवाची आणि दिव्याची क्षमा याचना करून तो पुन्हा प्रज्वलित करावा। मात्र दिवा ओवळताना तो चुकून खाली पडला तर त्यासाठी दीपपतन नावाची शांती करावी लागते। ज्या ठिकाणी दिवा पडला त्याच ठिकाणी ती शांती करावी असे सांगितले जाते। माहिती आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक करा, ही माहिती शेअर करा। धन्यवाद।